श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या देवघराची दिशा कोणत्या दिशेला असली पाहिजे आणि आपल्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू आपण ठेवल्या की आपल्याला पैशाची कधीही कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मी आपल्यावरती सदैव प्रसन्न राहील। तर सर्वात प्रथम आहे की तिजोरी ही आपली उत्तर दिशेलाच असली पाहिजे, कारण उत्तर दिशा ही स्थिर दिशा आपण म्हणतो। त्यामुळे जो येणारा पैसा असतो तो नेहमी आपला स्थिर असला पाहिजे, म्हणजे की विनाकारण खर्च होणे किंवा विनाकारण नको त्या दिशेला जाणे, अशा प्रकारचे अनेक प्रकार असतात पैसे आपल्याजवळ आल्यानंतर। तर त्या संबंधी आजचा व्हिडिओ आहे। तर आपल्याला पैशांसंबंधी ज्या काही कमतरता भासत असतात तर त्या आपल्याला कमतरता भासू नये किंवा पैशांची कधीच आपल्याला कमी पडू नये किंवा आलेला जो पैसा आहे तो आपला विनाकारण खर्च होऊ नये किंवा अनेक गोष्टींवरती तो विनाकारण जाणे, जसं की आपले आजारपण असतात किंवा आलेला पैसा घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होणे, म्हणजे आपला जो पैसा न टिकणे। तर त्यावरती उपाय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी आहे। तिजोरी म्हणजे अगदी खूप असं काही वेगळी स्पेशल अशी पाहिजे असं काही नाही। तर तिजोरी ही आपल्याला जे कपाट असतात, आपल्या घरातले जे कपाट वगैरे असतात त्यांना तिजोरी म्हणजे एक ड्रॉवर असतो किंवा आपल्या घरामध्ये वॉर्डरोब असतो किंवा कपडे ठेवण्याचं जे काही आपलं वॉर्डरोब असतो त्यालाच एक छोटासा कप्पा असतो, त्यामध्येच प्रत्येक जण आपले पैसे वगैरे ठेवण्याचं एक कप्पा करत असतात पैसे वगैरे ठेवण्यासाठी। तर त्यालाच आपण तिजोरी असं म्हणतात। तर असं म्हणतात की आपल्याला प्रत्येकालाच आपल्या तिजोरीमध्ये नेहमीच पैसा हवा असतो, त्यासाठी आपण ही धडपड करत असतो किंवा आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे कमवत असतो, परंतु ते टिकवणंही तितकंच महत्त्वाचं असतं। त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे। तर कधी कधी आपण कितीही मेहनत करूनही यश मिळत नाही किंवा किती आपण कष्ट करतो त्यातून आपल्याला पैसे हे आलेले लगेच खर्च होतात। तर त्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात की आपले हे पैसे विनाकारण खर्च होतात। तर त्यासाठी आपण तिजोरीमध्ये पैसे ठेवतो, परंतु तिजोरीमध्ये पैसेच ठेवायचे आहे, म्हणजे की जसं की सोनं नाणं धन असेल आपलं किंवा पैसे असेल किंवा आपले सुट्टे नाणे वगैरे असतात, परंतु त्याच्यामध्ये जर आपण वेगळ्या वस्तू कोणत्याच ठेवायच्या नसतात तिजोरीमध्ये, जसं की आपला हिशोबाची वही असेल किंवा अनेक प्रकारचे कागद वगैरे असतील किंवा हे अशा गोष्टी आपण कधीही तिजोरीमध्ये ठेवायच्या नाही। तिजोरीमध्ये फक्त पैसेच ठेवायचे आहे, तरच आपल्याला चांगल्या प्रकारे त्या पैशांचा आपल्याला लाभ होत असतो। तर सर्वात प्रथम मी सांगत आहे आपल्या तिजोरीमध्ये कोणती वस्तू ठेवायची। तर सर्वात आधी आहे की चंदनाचा लहानसा तुकडा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, कारण चंदन हे विष्णूंना खूप प्रिय आहे। त्यामुळे जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी नेहमी सदैव नांदत असते। त्यामुळे हा पहिला उपाय झाला। आपण आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला पैशाची कधीच कमी पडणार नाही, म्हणजे आहे ते पैसे आपले वाढणार आणि आपल्याला कमी पडणार नाही। त्यासाठी आपण आपल्या तिजोरीमध्ये नेहमी लहानसा तुकडा चंदनाचा ठेवायचा आहे। 2 नंबरला आहे की तिजोरीमध्ये नेहमी थोडेफार आपण आपले पैसे ठेवायचे, कारण अगदी तिजोरी रिकामी होऊ द्यायची नाही, त्यात थोडे तरी आपल्याजवळ पैसे शिल्लक असले पाहिजे। आणि 3 नंबरला आहे की आपल्याला कमळाचे फूल हे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। तर ते फूल ठेवल्यानंतर जर काही दिवसांनी सुकून पण जातं, तर ते फूल सुकून गेल्यानंतर पुन्हा परत आपण नवीन फूल आणायचं आहे आणि आधीचं फूल पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि नवीन फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, कारण हे फूल लक्ष्मीचे बसण्याचे साधन आहे आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे आपली संपत्ती वाढते, तसेच आपली जी काही पैशासंबंधी प्रश्न असतात तेही आपले मोकळे झालेले असतात आणि देवी नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहते। नंतर 3 नंबरला आहे की आपल्या घरामध्ये हळकुंड ठेवायचं आहे। तर ते हळकुंड कसं ठेवायचं, तर एक लाल हळकुंड घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण अखंड हळकुंड असलं पाहिजे, जसं की त्याला कोणत्याही प्रकारचे म्हणजे चीर गेलेली किंवा तुकडा पडलेला अशा प्रकारचं हळकुंड नको आहे, तर अखंड घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये लाल कापडामध्ये बांधून एका बाजूला ठेवायचं आहे। त्यामुळे लक्ष्मीची कारण हळकुंड हे नेहमी शुभ कार्यासाठी वापरले जातात आणि ते पवित्र मानले जातात, त्यामुळे आपण हळकुंड नेहमी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आहे 4 नंबरला की पिवळ्या रंगांच्या ज्या कवड्या असतात, त्यात कोणतेही दिवे असेल त्या दिवीला पिवळ्या रंगांची कवडी किंवा माळ घालतात। तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये अशा पिवळ्या रंगांची कवड्या घ्यायच्या आहे। 5 किंवा 7 कवड्या तुम्ही घेऊ शकतात आणि त्या आपल्या कवड्या किंवा 11 घेऊ शकतात आपण। तर त्या कवड्या आपल्याला एका
पिशवीमध्ये किंवा एक पिवळ्या रंगाची जी पिशवी असेल किंवा कापड असेल त्या कापडामध्ये गुंडाळून त्यात 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्याला जो पैसा येतो तो नेहमी टिकतो आणि लक्ष्मीची कधीही आपल्याला कमी पडत नाही. हे खूप चांगला मोठा अनुभव आहे. तर त्यासाठी आपण ह्या वस्तू नक्कीच तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि तुम्हाला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही आणि कोणत्याही प्रकारचं जरी आपल्याकडे पैसे आले परंतु तो योग्य कारणासाठीच खर्च होतात आणि खर्च होऊ नये आपल्याजवळ पैसे नेहमी शिल्लक असतात. आणि कुठेही तुम्ही बाहेर जाताना नेहमी पिवळ्या कलरची ही पर्स आपण यूज करायची आहे, कारण पिवळा कलर हा लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी सतत म्हणजे जर आपण पिवळ्या कलरची जर पर्स आपल्याजवळ असेल तर आपल्याला कधीच लक्ष्मीची कमी पडत नाही. आपल्या पर्समध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे हे येतातच. तर हा माझाही मोठा आलेला अनुभव आहे आणि तुम्हालाही अनुभव आला तर माझ्याशी शेअर करा. श्री स्वामी समर्थ.